आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. माझं चुकलं. हे होते त्यावेळी जीव लावायचं सोडून भांडत राहिले त्यांच्याशी, सतत रुसत राहिले त्यांच्यावर. आणि आता काय होतं गमावून बसले. ताई सांगा ना तुम्ही, मी नाही भांडणार त्यांच्याशी. त्यांना हवं त्याचं वागीत नाही भांडणार करत. आई ताई तू असं बोलल्याने राणा परत येणार आहे का? सांग मला. हा सांग मला. सावर आता स्वतःला. निदान आपल्या बर्फीसाठी तरी तुला सावरायला हवं ग. बर्फीसाठी आई आई बघ तू आता आराम कर. हा झोप थोडा वेळ. हा चल. काही झोप लागणार का मला? आई अगं असं काय करतेस तू? झोप ना थोडा वेळ. आई जरा पड, बरं वाटेल. हा झोप. ताई मी लहानपणी आईच्या आठवणीत रडायचे ना, तेव्हा तू माझ्यासाठी अंगाई करायचीस ना. मग आज मी ग तुझ्यासाठी. प्लीज प्लीज थोडा वेळ झोपतेस बाई प्लीज. तुला बरं वाटेल. झोप थोडा वेळ. हळू. एक चंद्र सोपला गपाईल आज माझ्या पारसाला झोप काग येत नाही. झोपते तिला. मी सगळ्यांच्या जेवणाचं बघते. Cheers. Yes. साहेब, साहेबांचं नाव आलंय म्हणजे परत साहेबांची चौकशी सुरू होणार. अरे आकाशनं साहेबांचं फक्त नाव घेतलंय, पण नावाची नोंद मी करून घ्यायला पाहिजे ना. कसं आहे, चौकशी करणं आणि चौकशीचं नाटक करणं यात जमीन आसमानचा फरक आहे. साहेब तुम्ही टेन्शन घेऊ नका,
जोवर हा इन्स्पेक्टर प्रवीण सावंत आहे तोवर तुम्हाला कोणीही शोधू शकणार नाही. गॅरंटी आपली. मला खात्री आहे ना, म्हणूनच मी पार्टी देतोय. चिअर्स. Cheers, cheers. तुम्हाला आता एकच काम करायचं. समीर माझ्यापर्यंत पोचण्याच्या आधी मला राणाच्या खुनात अडकवून जेलमध्ये सडवायचं. पण मी काय म्हणतो साहेब, चढवायचा कशाला, डायरेक्ट फासावर लटकूया ना. काय? चिअर्स. येस. भाऊजी, जेवायला वाढू? गोदा काकूंनी एवढं आणून दिलंय तर थोडं थोडं खाऊन घेऊया सगळे. ही समीर कुठे वर आहेत? भाऊजी, काय झालंय? कुठे आहेत समीर? हो. अहो काय डायरेक्ट असं आतमध्ये येताय? काय बगीचा वाटला का? वाटेल तिथं फिरताय? वा बाहेर. तुझा साहेब कुठे? साहेब साहेब कुठे मलाच नाही माहिती. अहो, किती दिवस झाले ते घरी नाही आलेत. मी सुद्धा महिनाभर वाट बघणार आहे त्यांची. जर नाही आले ना तर मीच काम सोडून देणार आहे. कुठवर या घराची राखणदारी करत बसणार आहे. जेव्हा बघाव तेव्हा लोक येतात, विचारतात साहेब कुठे, साहेब कुठे. नुसते ते पेमेंटचे फोन. वैताग आलाय नुसता वैताग. तुम्हाला जर सापडले ना तर त्यांना डायरेक्ट इकडे आणून सोडा. नक्की तुझा साहेब गायब आहे ना? मग काय खिशात घेऊन फिरतोय का? वा बाहेर. अहो सांगितलं ना तुम्हाला नाहीत घरी.